हे आहे तारकर्लीमधला घर मिठभावकर रिसॉर्ट. हा त्याचा एंट्रन्समध्ये आल्या आल्या तिथे तुम्हाला एक विहीर दिसेल, खूप सुंदर अशी. इकडे रिसॉर्टला जायला आहे. या बाजूला म्हणजे रिसॉर्टच्या डाव्या बाजूला त्यांची खूप छान अशी प्रॉपर्टी आहे, ज्याच्यामध्ये नारळी पोफळीच्या बागा तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता. त्याचा त्यांनी खूप सुंदर वापर केलेला आहे. याच बागेमध्ये त्यांनी अशी झोपाळे आहेत ते लावलेले आहेत. ही पूर्ण त्यांची नारळी पोफळीची बाग आहे. इथेही आपल्याला छान आपण त्याचा मनमुराद आनंद लुटू शकतो. याच नारळी पोफळीच्या बागेमध्ये अजून एक छानशी अशी विहीर आहे, तुम्ही बघू शकता. सुंदरशी कोकणातली विहीर आणि तिथेच बेडूकही बागडत आहेत, तुम्हाला दिसतं इथं बघू शकता तुम्ही. इथेच बेडूकही छान डुलकी घेत आहेत. आणि येस, इकडे पूर्ण ही बाग आहे. याच बागेमध्ये त्यांनी अशी इथे छानशी बसायला वगैरे जागा केलेली आहे. ही सुंदरशी त्यांची नारळी पोफळीची बाग तुम्ही बघू शकता. आणि अगदी बागेच्या बाजूलाच एक असा खूप छान पाणवठा आहे, इकडे बघू शकता तुम्ही. त्या पाणवठ्यावरती छान छान पक्षी येत राहतात. आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता, याच नारळी पोफळीच्या बागेमध्ये इकडे त्यांनी अजून एक स्वतंत्र असं एक कॉटेज बंगला ठेवलेला आहे स्टेसाठी. म्हणजे हा रिसॉर्टचाच एक भाग आहे. आणि स्वतंत्र एका फॅमिलीला जर एखादा हवं असेल तर ते हा बंगला राहण्यासाठी घेऊ शकता. स्वतंत्र कॉटेज विला म्हणू शकतो आपण ह्याला. तर आता आपण रिसॉर्टकडे जाऊयात. ज्या संपूर्णच रिसॉर्टचाच भाग आहे. फक्त हा विला आहे तो स्वतंत्र आहे इकडे नारळी पोफळीच्या बागेमध्ये. आणि ही नारळी पोफळीची बाग जिथे संपते तिथे उर्वरित रिसॉर्टचा भाग आहे. तिकडे बाकीच्या रूम्स वगैरे तिकडे आपण बघू शकतो. आणि रेस्टॉरंटही तिकडेच आहे. तर आपण जाऊयात आता. इकडे त्यांचा बोर्ड लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. घर मिठभावकरांचे अतिथी देवो भव. हा एक त्यांचा एंट्रन्स आहे. इथे त्यांनी सुंदर असं त्यांचं रिसॉर्टचं नाव लिहिलेलं आहे, घर मिठभावकरांचे. अत्यंत सुंदर दिसतं हे. नंतर इथलीशी जागेचा वापर त्यांनी खूप छानसा केलेला आहे, तुम्ही बघू शकता. ग्रीनरी, छोटासा पूल तयार केलेला आहे त्यांनी. खूप सुंदर असं ह्यांनी केलेलं आहे. इकडे रूम्स उजव्या साईडला आहेत आणि रेस्टॉरंट इकडे तुम्हाला समोर दिसेल. हे रेस्टॉरंट आहे त्यांचं. आणि इकडे तुम्ही एक बघू शकता, अत्यंत सुंदर गोष्ट मला आवडलेली. खूप सुंदर असं तुळशी वृंदावन, जे की वारली पेंटिंग त्याच्यावर त्यांनी केलेलं आहे. तेही खूप मनाला भावतं. आणि आता आपण जाऊयात रूम्सकडे. हे संपूर्ण त्यांचं इथं रेस्टॉरंट आहे. आता आपण जातोय रूम्सकडे. खालीही इकडे 2-3 रूम्स आहेत आणि वरती डेल्युक्स रूम्स तुम्हाला भेटतील वरच्या मजल्यावरती. तर आपण आता वरती जाऊयात.
ही जागा अत्यंत सुंदर अशी त्याने मेंटेन केलेली आहे. इथे एक जवळपास 9-10 तरी रूम्स असतील. इकडे तुम्ही बघू शकता या जागेचा अत्यंत सुंदर वापर केलेला आहे त्यांनी. खूप छान अशी मोकळी जागा इथे दिलेली आहे रूम्सच्या मधोमध. आणि आपण आता आम्ही ज्या रूम्सवर थांबलो होतो तिथे जाऊया. तर या रूममध्ये आम्ही थांबलो होतो. रूम पण चांगली आहे. ही डेल्युक्स रूम आहे. एक अटॅच टॉयलेट बाथरूम आणि अटॅच बाल्कनी. तर अत्यंत सुंदर असं हे रिसॉर्ट आहे. तुम्ही इथे अवश्य भेट द्या. निसर्गरम्य असं हे रिसॉर्ट आपण म्हणू शकतो. अगदीच आता आमच्या ह्या रूमच्या अगदी बाहेर आल्यावरतीच आम्हाला अगदीच ही नारळी पोफळीची बाग त्याचं दृश्य दिसतं, अनुभवायला मिळतं. तर अत्यंत सुंदर असं निसर्गरम्य हे रिसॉर्ट आहे. तुम्ही अवश्य भेट द्या.